नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स यामधील दिवस 34वा डे 34 यामध्ये आज आपण पाहणार आहोत. ते युनिट आहे आजचं सर्कल आणि सब युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ आर्क ऑफ ए सर्कल. यामध्ये आपल्याला समजून घ्यायचे पहा टू अंडरस्टँड प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स ऑफ आर्क ऑफ ए सर्कल. म्हणजे वर्तुळामध्ये जेव्हा आपण आर्क तयार करतो किंवा काढतो तर त्या आर्कच्या संदर्भात असणाऱ्या काही नियम किंवा त्याच्या मेजरमेंट्स हे कसे काढावे लागतात किंवा कसे केलं जातं, कॉन्ग्रुअन्स आर्क कसे असतात आणि त्या आर्कचे प्रकार कोणते आहेत हे आपण आज पाहणार आहोत. तर पहिलं पहा सर्कलमध्ये सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल म्हणजे काय, केंद्रीय कोन हा कसा तयार होतो, त्याला कारण काय आहेत आणि त्याचं माप कसं आपण घेतो आणि त्याने आंतरखंडित केलेल्या कंसांची मापं कशी असतात हे आपण पाहणार आहोत. ॲन आर्क इन ए सर्कल हुज व्हर्टेक्स इज सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रल अँगल. म्हणजे वर्तुळाचा असणारा केंद्रीय कोन या आकृतीमध्ये आपल्याला दिसते पहा. ही एक त्रिज्या आहे, ही एक दुसरी त्रिज्या आहे. सी हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याद्वारे तयार होणारा हा जो कोन तयार होतो इथला ACB त्याला आपण म्हणतो काय, केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. आता पहा पुढं, आर्क ऑफ ए सर्कल. अ क्वाड ऑफ ए सर्कल डिवाइड्स ए सर्कल into two parts. Each of the part is called as a arc of a circle. वर्तुळाचं एका क्वाडमुळं तयार झाणारे दोन विभागणी या ठिकाणी दाखवले आपल्याला. AB is the chord of a circle. It divides the circle into two parts, AXB, and the second part is AYB. These two parts of the circle will be formed, and then the types of that circle we have to find out here. The types of the arc, here is the three types of this the arc will be formed. One is a minor arc, second is a major arc, and third is semicircular arc. आता यामधील पाहणार आहोत आपण पहिलं मायनर आर्क आणि मेजर आर्क कसे तयार होतात. इफ ड्यू टू ए क्वाड सर्कल डिवाइड्स इंटू टू इक्वल पार्ट्स देन द स्मॉलर पार्ट इज कॉल्ड ॲज ए मायनर आर्क अँड द ग्रेटर पार्ट इज कॉल्ड ॲज ए मेजर आर्क. An arc which has a center of a circle is called as a major arc, and on another one which without the center is called as a minor arc. म्हणजे जेव्हा वर्तुळ आपण काढू आणि जी क्वाड काढू ते त्या क्वाडच्यामुळं वर्तुळाचे दोन भाग जेव्हा होतात तर त्यावेळेस वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या भागात जाईल त्या भागाकडील असणारा आर्क हा मेजर आर्क असेल आणि ज्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्र नसेल त्या भागाला आपण मायनर आर्क म्हणणार आहोत. अशा स्वरूपाचं हे मायनर आर्क आणि मेजर आर्क या स्वरूपाची त्याची विभागणी असते. आता त्यानंतरचं दुसरं सांगितलं आपल्याला सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क हा कसा तयार होतो, ड्यू टू ए डायमीटर सर्कल गेट्स डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजे डायमीटर जर काढला, वर्तुळाचा डायमीटर जर काढला तर तो काय डायमीटर काय असेल, वर्तुळाच्या केंद्रातून जातो. त्यामुळे वर्तुळाचे समान दोन भाग होतात. मग त्यातील एका भागाचं जे काय माप असेल ते काय असेल 180 असेल, दुसऱ्याचं देखील 180 असेल. अशा स्वरूपाचं ते सेमी सर्क्युलर आर्क तयार होतो. ईच पार्ट्स कॉल्ड ॲज ए सेमी सर्क्युलर आर्क. आता मेजर्स आपल्याला दिलेत पहा. मेजर ऑफ ए सर्कल, पूर्ण वर्तुळाचं एकूण अंशात्मक माप किती राहतं, 360 अंश. त्यानंतर मेजर ऑफ ए सेमी सर्कल, त्याचं निम्म्या भागाचं अंतर माप किती राहील, 180 अंश असेल. त्यानंतर पहा मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू, लहान कंसाचं माप जर आपल्याला पाहिजे असेल तर ते कसं काढणार आपण, पहा मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. मग ह्यामध्ये हा कंस ज्या कोणाने आंतरखंडित केलेले आहे केंद्रीय कोणाने, त्या केंद्रीय कोणाचं माप आपण विचारात घेणार. अँगल मेजर अँगल ACB इज इक्वल टू द मेजर ऑफ द आर्क AXB हे अशा स्वरूपाचं येईल. आणि त्यानंतर पहा मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस
मेजर ऑफ मायनर आर्क. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला जे लहान कंस जो असेल त्याचं माप जे आपण घेतलेलं आहे ते काय करायचं, 360मधून वजा करायचं, तेव्हा आपल्याला मोठ्या कंसाचं माप मिळेल, द मेजर ऑफ द मेजर आर्क. पुढचं पहा, कॉन्ग्रुएंट आर्क. कॉन्ग्रुएंट आर्क कशाला म्हणलं जातं ते आता आपण पाहणार आहोत की जेव्हा एकच वर्तुळ असेल किंवा एकाच त्रिज्या सारख्याच घेऊन जर दोन वर्तुळ काढले असतील, कॉन्ग्रुएंट सर्कल काढलेले असतील आणि त्यातल्या जीवा जर एकरूप होत असतील तर त्या जीवांमुळं तयार होणारे कंस हे एकरूप असतात. पहा, इफ टू आर्क्स of a same circle or congruent circles have equal measures, then those arcs are said to be a congruent. मग या ठिकाणी आकृतीत पहा, O is the center of a circle and here the chords AB and the chord CD are the congruent chords are the given, then the related of that respected arc AXB and arc ACYD, these two arcs are the congruent arcs and there the central angle are also congruent. Suppose central angle AOB is given as a 60 degree, then also COD, this angle of a central angle is also 60 degree and the measure of the arc AXB is 60 degree and CYD is also 60 degree. If measure arc AXB is equal to measure arc CYD, then arc AXB is congruent to the arc CYD. This is the congruent arcs of the circle. We give the details. Now next is point is the properties. Look here. Properties of arcs of a circle and their corresponding chords. म्हणजे गुणधर्म पाहता या स्वरूपाचे काय येतं ते गुणधर्मांचं विश्लेषण बघू आपण. Chords corresponding to congruent arc also congruent. मग एका वर्तुळाच्या जर आर्क जर एकरूप होत असतील तर त्या एकरूप असणाऱ्या आर्क्समुळं तयार होणाऱ्या कॉर्ड्स ह्या देखील एकरूप असतात. तर पहा, इन ए सर्कल विथ सेंटर O, if arc AXB is congruent to the arc CYD, then the chord AB is congruent to the chord CD. If two chords of a circle are congruent, then their corresponding minor and major arc also congruent. त्या स्वरूपात जर आपण विचार करता त्या कॉर्ड जर एकरूप होत असतील तर त्यांच्या संदर्भात होणाऱ्या दोन कंस, लहान असेल किंवा मोठा कंस असेल, हे देखील दुसऱ्या लहान आणि मोठ्या कंसाशी एकरूप असतातच. If two chords of a circle are congruent, then their corresponding minor and major arcs are also congruent. If chord AB is congruent to the chord CD, then arc AXB is congruent to the arc CYD. Now, exercise in which the first of a question is given. Choose the correct alternative option for the following questions, in which the first is that measure of an arc formed by a diameter of a circle is. म्हणजे जर डायमीटरमुळं तयार होणाऱ्या कंसाचं माप जर आपल्याला विचारलं या ठिकाणी तर किती असेल ते सेमी सर्कलचं 180 डिग्री. मग ते आपल्याला पर्याय लिहायचा त्याचा 180 डिग्री आणि तो पर्याय किती आहे सी. त्यानंतर दुसरं दिलं आहे, इफ मेजर ऑफ मायनर आर्क ऑफ ए सर्कल is 110 degree, then find the measure of its corresponding major arc is. मायनर आर्क दिला आहे किती 110 दिलेला आहे, कळलं. मग हा 110 दिलेला आहे मायनर आर्क. मग देन द फाइंड द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. मग मेजर म्हणजे मोठ्या कंसाचं माप विचारलेले. मग काय करणार आपण, सूत्र आपण आत्ता मागाशी पाहिलं, 360मधून हा दिलेला मायनर आर्क हा वजा करायचा. मग राहिलेलं जे काय माप असेल ते काय असेल आपलं मेजर आर्कचं असेल. मग 360 वजा 110 केले, किती राहिलं 250. मग त्यामुळे इथं पर्याय असेल आपला 250 लिहायचं आणि त्याचा पर्यायाचा क्रमांक आपण चौकटीमध्ये लिहायचा बी. प्रश्न क्रमांक 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. लुक हिअर. विथ दी हेल्प ऑफ ए गिवन फिगर. या आकृतीचा विचार करता आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायची. राईट द नेम्स ऑफ मायनर अँड मेजर आर्क.
लहान कंस आणि मोठा कंस यांची नावं लिहायची. आकृतीमध्ये पहा, ओ इज द सेंटर ऑफ ए सर्कल अँड हिअर इज द अँगल ए ओ क्यू इज ए सेंट्रल अँगल अँड these are the arc AXQ is a major arc and AYQ is a minor arc. Now write the names of this. The minor arc is arc AYQ is a minor arc and arc AXQ is a major arc. Now second B, if major angle AOQ is equal to 70 degree, then find major arc AYQ. जर केंद्रीय कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे तर किती येते 70 आहे. मग त्यावरून मायनर आर्क आणि मेजर आर्क यांची मापं काढायची. द गिवन कंडिशन ऑफ हिअर द मेजर आर्क ऑफ दॅट सेंट्रल अँगल मेजर इज ऑल्सो द सेम टू द मायनर आर्क, सो दॅट दिस इज 70 degree. Then the measure of the arc AYQ is equal to also 70 degree and the remaining parts of that major arc AXQ is equal to 360 minus 70 degree. Then we get as 290 degree is the measure of a major arc AXQ. Now the second question is that in a circle with center C and G, D, E and F are on the circle. हे बिंदू दिलेले आपल्याला G, D, E, F हे कुठं आहेत बिंदू? वर्तुळावरील बिंदू आहेत. and if the major angle ECF, पहा ECFचं मेजर आपल्याला कोणाचं दिलेलं आहे ते किती आहे? 50 degree. and मेजर आर्क DGFचं आर्कचं मेजर दिलेलं आहे 200 degree. then find मेजर आर्क D काढायचं आहे आपल्याला and मेजर आर्क DEF काढायचा आहे. DEF काढायचा. पहा वर्तुळाचं एकूण अंशात्मक माप किती आहे? 360 आहे. हे DGF दिलेलं आपल्याला 200 दिलेलं आहे. मग राहिलेले ह्या उर्वरित कंसाचं माप किती असेल तर 360 वजा 200 म्हणजे झाले किती? 160. मग मेजर आर्क DEF इज इक्वल टू 160 degree. out of which the central angle ECF is given 50 degree, so that corresponding minor arc EF is equal to also 50 degree. Then this 50 will be subtract from 160. Then we get the measure of here the major arc DE is equal to 110 degree. This is the answer and we write it.